हॅलो फ्रेंड्स, महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 अंतर्गत शिपाई ऑब्लिक हमाल ऑब्लिक फारस पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपण यामध्ये पाहणार आहोत. सर्वाधिक गेम चेंजर ठरणारी शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी कशी होणार आहे आणि यामध्ये 10 पैकी जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानंतर आपण अजून एक व्हिडिओ तयार करणार आहोत, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट पदभरती 2026 चा पुढचा टप्पा म्हणजेच मुलाखत मध्ये 10 पैकी जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे आपल्याला कशा पद्धतीने द्यायची या संदर्भात एक व्हिडिओ लवकरच आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा नोटिफिकेशन लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बॉम्बे हायकोर्ट पदभरती 2026 यामध्ये विषय शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी हे एकूण 10 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी असते. 10 गुणांपैकी आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपण यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. जसे की नंबर 1 ला आपण हे पाहणार आहोत की ही चाचणी का घेतली जाते, नेमकं ही चाचणी घेण्यामागचा उद्देश काय आहे, हे या पहिल्या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की ही चाचणीचे स्वरूप आणि महत्त्वाचे घटक किती आहेत आणि कोणते आहेत. या चाचणीचे स्वरूप आणि महत्त्वाचे घटक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. दोन घटक आहेत. एक घटक शारीरिक क्षमता चाचणी आणि दुसरं म्हणजे विशेष अर्हता कौशल्य. हे पण आपण यामध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यानंतर आपण तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदवारांचे मूल्यमापन कसे होते आणि हे मूल्यमापन कशाच्या बेसिसवर, म्हणजेच परीक्षक नेमकं कशाच्या बेसिसवर हे मूल्यमापन करतात, हे यानंतरचा भाग पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत की महासरकारी जॉब्स ह्या यूट्यूब चॅनलच्या तर्फे उमेदवारांसाठी सुवर्ण टिप्स या ठिकाणी पाहणार आहोत. त्या टिप्स पण आपण नंतर अभ्यासणार आहोत. तर सर्वात आधी आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक या ठिकाणी क्लिअर करतो की हे ज्या काही समजा यामध्ये ज्या काही ह्या पॉइंट आहेत किंवा हे मुद्दे आहेत, तर हे आपण कुठल्याही एखाद्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कोणत्याही एखाद्या संस्थेकडून हे जाहीर केलेलं नाही आहेत. हे आपण जे काही मुद्दे आणले आहेत, तर हे आपल्या जे जुने कर्मचारी आहेत, सध्या कार्यरत आहेत, ते त्यांच्याकडून व इंटरनेटच्या सहाय्याने मदत घेऊन आपण हे PDF तयार केलेली आहे आणि ही PDF मी तुमच्यासमोर ही उपलब्ध केलेली आहे इंटरनेटच्या वगैरे माध्यमातून. तर आपण सुरुवात करूयात ह्या माहितीला. ह्या माहितीच्या आधारे आपल्याला ह्या चाचणीमध्ये 10 पैकी जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे यासाठीचा एक चांगलीच मदत होईल, एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. पहा, ही चाचणी घेण्यामागचा नेमका उद्देश काय आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये शिपाई हमाल फारस ही पदे अत्यंत महत्त्वाची असतात. या कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामात देखील खालील स्वरूपाची कामे करावी लागतात, ज्यासाठी शारीरिक क्षमता आणि कामाची योग्य आवड असणे अनिवार्य आहे. पुढे पहा, न्यायालयीन शिस्त व कार्यक्षमता. न्यायालयातील विविध विभागामध्ये फाईल्स ने-आण करणे, न्यायाधीशांच्या कक्षाचे व्यवस्थापन करणे आणि संपूर्ण न्यायालय परिसर स्वच्छ ठेवणे आणि यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. चाचणी का घेतली जाते तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता. यामध्ये असं हे सांगितलेलं आहे की न्यायालयामध्ये दररोज जे काम असतात ते काम करण्यासाठी तो उमेदवार कितपत शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, त्याचे आपण म्हणू शकतात की काम करण्यासाठी त्याची इच्छा किती आहे, हे सर्व गोष्टी या क्षमतेमधून आपल्याला लक्षात येणार आहेत. जसे की आपल्याला दररोज काय काम सांगू शकतात की फाईल्सची ने-आण करणे, या दालनातून किंवा या कक्षामधून त्या कक्षामध्ये ने-आण करणे, न्यायाधीशांच्या जो काही कक्ष किंवा रूम असेल त्याची स्वच्छता करणे, त्याची देखरेख करणे, संपूर्ण न्यायालयाच्या परिसरामध्ये आपल्याला देखरेख करायची, त्यासाठी तो व्यक्तीची किती इच्छा आहे आणि त्याची आवड किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर केल्या होतात
त्या हिशोबानं ही क्षमता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तो शारीरिकदृष्ट्या कितपत योग्य आहे, सक्षम आहे हे यामध्ये पाहायला भेटतं. त्यामुळे अ, अ, ही चाचणी घेण्यामागचा हा उद्देश असू शकतो. नंतरचा मुद्दा आपण पाहू शकता यामध्ये या 10 गुणांच्या चाचणीचे विभाजन विविध कौशल्यावर, क्षमतेवर आधारित असून यामध्ये 2 भागात ह्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. एक भाग म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी आणि दुसरा भाग म्हणजे विशेष अर्हता व कौशल्य. आता हे लय महत्त्वाचे आणि एकदम महत्त्वाचे मुद्दे आपल्याला हे असू शकतात. बघा यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला दिला आहे की वजन व साहित्य वाहून नेणे. न्यायालयातील जड रजिस्टर्स, जुन्या फाईल्सचे बॉक्स एका दालनातून दुसऱ्या दालनात दिलेल्या वेळेत सुरक्षितपणे पोहोचवणे. आता बघा आपल्याला ते काय करू शकतात, पहिल्या म्हणजे ज्या दिवशी चाचणी आहे ना, त्या दिवशी आपल्याला खूप जास्ती फाईल्स ते आपल्या बोकांडीवर किंवा आपल्या हातात देणार, की ह्या कक्षेतून त्या कक्षेत घेऊन जा असं सांगतात. त्यावेळेस जर आपण ते सुरक्षित नाही नेले, पाडले आपल्या हातातून त्या पडल्या समजा फाईल्स जड असल्या कारणाने आणि त्यामध्ये ठेवलेले जे काही पेपर्स आहेत, ते इकडच्या तिकडे झाले किंवा फाईल्स पडून त्या खराब झाल्या, तर आपले ह्या ठिकाणी मार्क कमी होऊ शकतात. आणि हे दैनंदिन काम असल्यामुळे आपल्या ही तिथं टेस्टमध्ये हे भाग असू बी शकतो आपला टेस्टचा. त्यानंतर जुन्या फाईल्सचे बॉक्स एका दालनातून दुसऱ्या दालनात, बॉक्स म्हणल्यावर जडच असणार आहेत, तर मग हे नेण्यासाठीची आपली तयारी असायला पाहिजे. यासारखी कामं करण्यासाठी आपल्याला तिथं ही ड्युटी भेटणार आहे. म्हणून ह्या कामासाठी आपण चाचणीच्या दिवशी तरी सज्ज असायला पाहिजे. नंतरचा मुद्दा पाहू शकता तुम्ही, चपळता आणि स्टॅमिना. आता पहा आपली आपली हे काम करण्यासाठी जी चपळता असायला पाहिजे. आपण ॲक्टिव्ह पाहिजे. दिवसभर न्यायालयात धावपळ करावी लागते. त्यामुळे उमेदवाराची काम करण्याची गती आणि चपळता राहिली पाहिजे. हे मुद्दे आपण कुठं पाहिलं? शारीरिक क्षमतेमध्ये पाहिलं. म्हणजे आपली जरी इच्छा असली तर आपलं शरीर तेवढ्या गोष्टीला सहन करण्यासाठी आपला योग्य असायला पाहिजे. हे शारीरिक क्षमतेमध्ये पाहिलं आपण. त्यानंतर बघा दीर्घकाळ उभं राहणे. कोर्ट चालू असताना न्यायाधीशांच्या केबिन बाहेर किंवा कोर्ट हॉलमध्ये सतर्क उभे राहण्याची क्षमता आहे का नाही? आता 4-5 घंटे एखादा निकाल लागण्यासाठी लागतात किंवा 4-5 घंटे त्या ठिकाणी न्यायाधीश त्यांचा निकाल लावत असतात. तर अशा वेळेस आपण तेवढ्या वेळेत तिथं बाहेर उभा राहू शकतात का? हे आपला शरीराचं या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी ही शारीरिक क्षमता आहे या ठिकाणी. आपली किती क्षमता आहे हे पाहिलं जातं. आता ह्यानंतर तुम्ही पाहू शकता विशेष अर्हता. आता बघा एखाद्याचा शारीरिक क्षमता जरी असली तर त्याच्या मनातूनच काम करायची इच्छा नसते. तर अशा ठिकाणी हे विशेष अर्हता आणि स्किल पाहिल्या जातील. आता बघा स्वच्छता आणि डस्टिंग कौशल्य. न्यायालयातील टेबल, महत्त्वाच्या खुर्च्या, काचा, संगणक, फाईल रॅक योग्य पद्धतीने कमी वेळेत स्वच्छ करणे. आता पहा यामध्ये न्यायालयातील टेबल आपल्याला म्हणले ते साफ करून घ्या. तर अशा वेळेस आपण काय करायचं, त्या त्या टेबलवरती ज्या काही वस्तू असतात, जसे की रजिस्टर्स असतात, महत्त्वाच्या फाईल्स असतात, पेन असेल किंवा इत्यादी जे काही गोष्टी असतात, ते उचलून पहिले तर बाजूला घ्यायचं. व्यवस्थित साफ करायचा. साफ करत असताना खाली आपल्याला कुठं धूळ दिसली, त्या टेबलच्या पाया वगैरे असं वाटलं की इथं बी स्वच्छ करायची आवश्यकता आहे. ते सगळं स्वच्छ करणे. त्याच्या बादमध्ये व्यवस्थित त्याच्यावर जे काही कपडा वगैरे असेल तर ते ठेवून व्यवस्थित जिथल्या तिथं नीट सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं ठेवायला पाहिजे आपण. ह्यामधून आपल्याला एक मार्क, पॉईंटचे मार्क किंवा अर्धा मार्क ह्या ठिकाणी आपल्याला मायनस किंवा प्लस होऊ शकतात. महत्त्वाच्या खुर्च्या. आता महत्त्वाच्या खुर्च्या या ठिकाणी असा शब्द उल्लेख का करण्यात आला आहे? कारण की न्यायाधीशांच्या खुर्च्या म्हणजेच एकदम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्च्या असतात आणि त्या खुर्च्या आपल्याला पोचायची एक टेक्निक असायला पाहिजे. जसे की आपण असं व्हायला नाही पाहिजे की कुशनची खुर्ची आहे आणि आपण त्याला डायरेक्ट पाण्यानं धुवायचा प्रयत्न केल्याच्या बादमध्ये ते कुशन दिवस 2 दिवस तर ते पाणी त्यातलं शोषून म्हणजे त्यातच असतो. तर आपल्याला अशा ठिकाणी कुशनच्या खुर्च्या असल्या तर ते कपड्यानं पुसावं लागणार आहेत किंवा झटकणीनं झटकावं लागणार. हे ज्ञान बारीक गोष्टीचं असायला पाहिजे आपल्याला. काचेच्या वस्तू असतात तर ते व्यवस्थित आपण जे काही काचेच्या रॅक असतात किंवा काचा असेल तर किंवा एखाद्या डेकोरेटिव्हच्या काचेच्या काही गोष्टी असतात न्यायालयामध्ये, तर ते व्यवस्थित
हाताळून व्यवस्थित आपल्याला त्या स्वच्छ करून जागच्या जागी ठेवणे आपलं हे काम असू शकतं त्या ठिकाणी. यातून आपल्या छोट्या-छोट्या कामामधून आपल्याला मार्काचा जो जो आहे तर प्लस किंवा मायनस होणार आहे. समजा रॅग असेल एखादी काचेची तर व्यवस्थित पुसणे ती. पुसत असताना काही गोंधळ होऊ नये, काचाचा नुकसान होऊ नये, फुटू नये काच, ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. यानंतर संगणकाला अशा पद्धतीनं साफसफाई करायची आहे, की त्यामध्ये आपल्यालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. इजा म्हणजेच कसं, की आता संगणक म्हणले, की या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू आली ह्या ठिकाणी ही. तर इलेक्ट्रिकच्या जागेवर कुठं वायर वगैरे एखादा बोर्ड किंवा बोर्ड खराब असेल, वायर समजा कुठेतरी खुला असेल, तर अशा वेळेस आपला हात वगैरे लागून तिथं आपल्यालाही कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये व स्वच्छ करत असताना पाण्यानं कीबोर्ड वगैरे आपण धुतला तर ते खराब पण होऊ शकतो. तर अशा वेळेस त्याला कोरड्या कपड्यानं पुसायला पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागणार यामध्ये. आता फाईल आणि रॅक योग्य पद्धतीने कमी वेळेत स्वच्छ करणे. आता बऱ्याचशा फाईल्स असतात, तर त्याही व्यवस्थित आपल्याला पुसून योग्य पद्धतीनं तिथं लावावं लागेल. जसे की बऱ्याचशा फाईल्स असतात तिथं कित्येक फाईल रॅकमध्ये असतात. तर ते ज्या पद्धतीनं आपण काढलेत त्या व्यवस्थित त्याच पद्धतीने लावणे किंवा जे काही त्याचा योग्य क्रम असू शकतो, जसे की मंथनुसार असेल किंवा वर्षानुसार ज्या फाईल लावलेल्या असतात किंवा भाग असेल, 1 भाग, 2 भाग असा जसं काही त्याचा क्रम असेल, त्या क्रमाने व्यवस्थित लावायचे आपल्याला. ते ह्या छोट्या-छोट्या गोष्टीतून आपल्याला तिथं मार्क आपले प्लस मायनस होणार आहेत, भेटणार आहेत किंवा कमी बी होणार आणि हे सर्व काम करत असताना वेळेत करणे हे एक महत्त्वाचं आहे. जास्त असं होऊ नये, की आपल्याला रॅक पुसण्यासाठी दिली किंवा एखादा टेबल साफ करण्यासाठी दिला, तर ते टेबलच आपण सकाळून संध्याकाळपर्यंत टेबलच साफ-सूफ करत बसले, असं व्हायला नाही पाहिजे. वेळेत आपण आणि नीटनेटपणाने व्यवस्थित काम करायला पाहिजे. पुढचा मुद्दा बघा, टापटीपपणा. टापटीपणामध्ये बघा, वस्तू किंवा फाइल्स स्वच्छ केल्यानंतर त्या पुन्हा पूर्ववत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मांडणे. आपण एखादी ठिकाणच्या ज्या काही गोष्टी काढल्या किंवा ज्या काही गोष्टी आपण पुसायचा प्रयत्न करतात, साफ-सूफ करायचा, स्वच्छ करायचा प्रयत्न करतात, ते पूर्ववत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थित जागच्या जागी ठेवणे, हे आपलं या ठिकाणी काम आहे. ह्या बारीक-बारीक, छोट्या-छोट्या गोष्टीवरून आपलं जे हे तर आपले जे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहेत यामध्ये. नंतरचा मुद्दा बघू शकता तुम्ही, साधनांचा वापर. साफ-सफाईची आधुनिक साधने वापरण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक. जसे की व्हॅक्यूम क्लीनर, मोप, विविध प्रकारचे लिक्विड्स. आता तुम्ही यामध्ये आता बदलत्या काळानुसार आपण जसं म्हणतात ना, बदलत्या काळानुसार आपल्याला सगळं ज्ञान असायला पाहिजे. तसंच साफ-सफाई करत असताना आता झाडूने किंवा असं कोणत्या गोष्टीनं आपल्याला कपड्यानं वगैरे पुसायचा, साफ-सूफ करायचा, तर एक असं वाटतं. परंतु एखाद्या न्यायालयामध्ये किंवा सिटीसारख्या ठिकाणी आपल्याला व्हॅक्यूम क्लीनर देऊन टाकला त्यांनी मशीन आणि म्हणले ह्यातून स्वच्छता करा. तर त्या मशीनचाही वापर करता यायला पाहिजे आपल्याला. त्या मशीनचा बिघाड होऊ नये किंवा मशीन आहे शेवटी त्याचा व्यवस्थित जर आपण वापर नाही केला तर कुठलीही हानी होऊ शकते ह्याचंही आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. आणि विविध प्रकारचे लिक्विड्स असतात समजा. विविध प्रकारच्या लिक्विडचाही आपल्याला नॉलेज पाहिजे. किती प्रमाणात घेतल्याच्या नंतर किती पाणी त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे, किती प्रमाणात लिक्विडचा वापर करायला पाहिजे. ह्या गोष्टीचं आपल्याला बारीक-बारीक नॉलेज असायला पाहिजे. तरच आपण ते सर्व स्वच्छता वगैरे व्यवस्थित करू शकतात. यानंतर आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की उमेदवारांचे मूल्यमापन कसे होते? आता पहा, उमेदवारांचे मूल्यमापन कसे करतात हे परीक्षक? तर यामध्ये अ, आज्ञाधारपणा आणि शिस्त. आज्ञाधारपणा म्हणजे दिलेल्या सरकारी नियमांचे आणि अधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनांचे उमेदवार किती तंतोतंत पालन करतो. आता आपल्याला अधिकाऱ्याने सांगितलं, आपण चाचणीच्या दिवशी गेले आणि आपल्याला अधिकाऱ्याने सांगितलं, की "बाबा भाऊ, तू झाडू मारून घे." तर आपण झाडू फट मारून घेतला झाडू त्या रूममध्ये. तर ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत हे. परंतु ह्याच्यानंतर अजून आपल्याला अधिकाऱ्याने असं सांगितलं, की झाडल्याच्या नंतर किंवा आता फरशी पुसून घे किंवा संडास बाथरूम साफ करून घे. तर अशा वेळेस आपण त्यांचे पालन
करायला पाहिजे. आपण पहिल्या वेळेस केलं किंवा नाही आपण चाचणीला आलो ते त्यांनी सांगितलं की एकदा करून घ्यायचं आणि दुसऱ्यांदा नाही करायचं असं नाही. त्यांनी आपल्याला चाचणीच्या दिवसभर जरी आपल्याला कामं सांगितली, तर त्यांच्या अधिकाऱ्यांचे त्यांचे नियमांचे पालन करणंच आहे आपल्याला. तर ते तंतोतंत त्यांचे जे जे काही अधिकारी सांगतात त्यांचे नियमांचे पालन करावं लागणार आहेत आपल्याला. यावरून आपल्याला मार्क देतात किंवा असं होऊ नये की त्यांनी म्हणले आपल्याला हे साफ-सूफ करून घ्या आणि ते निघून गेले आणि आपण साफ-सूफ करायला सुरुवात केली आणि ते आल्याच्या बादमध्ये ते साफ-सूफ करायला सुरुवात केली आणि ते गेली की आपण बी सोडून नाही द्यायचा. ते गेले तरी बी आपलं जे काम आहे तर ते पूर्ण काम करायचा कंप्लीट आणि ते आल्याच्या नंतर व्यवस्थित नंतर पाहणारच ते आपले काम, की बाबा मी ह्यांना आदेश दिलता त्यांनी तेवढं काम केलं का? हे ते पाहणार. यावरून आपल्याला ते मार्क देताना आपल्याला कमी जास्त. आता नंतरचा मुद्दा पहा, काम करण्याची वृत्ती. म्हणजे शारीरिक कष्टाचे काम करताना उमेदवाराच्या चेहऱ्यावर नापसंती किंवा आळस आहे का, की तो आनंदाने व आदराने काम करतो हे पाहिले जाते. आता आपल्याला काम सांगितलं, एखादा काम हलका काम असला किंवा करण्यासाठी आपण आळस करत असताना किंवा चेहऱ्यावर आपण जरी तोंडावर नाही म्हणले आपण किंवा हो जरी म्हणले किंवा मी हां, ठीक आहे ते म्हणले आपल्याला, की बाथरूम साफ करून घ्या. आपण जरी हो म्हणले अशा दबक्या आवाजात किंवा नापसंतीनं हो म्हणले समजा, तरी आपले मार्क त्या ठिकाणी कमी केले जातात. तर त्यावेळेस असं चेहऱ्यावर वाटायला नाही पाहिजे आपल्या, की आपल्याला ते नापसंत काम आहे. पसंत आहे असंच ह्या विचारानेच आपण त्या चेहऱ्यावर असा खुलासा करून आपल्याला त्याचा होकार द्यायचा आहे. आळस करायचा नाही त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही कामामध्ये. काम एकदम करावंच लागणार आहे आपल्याला. कारण की नोकरी पाहिजे ना आपल्याला. सरकारी नोकरी मिळवायची म्हणल्यावर आळस आणि हे नापसंती लागण्याच्या आधी नाही, लागल्याच्या नंतर करू शकतात आपण. काय करायचं नंतर पाहता येईल. नंतर हे कामं बी आपल्याला करायचं नसतात मला वाटतं कदाचित. पण हे एक चाचणी आहे तर आपल्याला चाचणीच्या दिवशी तर करणं या आपलं हे भागच आहे. पुढचा मुद्दा बघा आपण आता यानंतर नीट नीटका पेहरावा. चाचणीच्या दिवशी उमेदवारांचे कपडे साधे, स्वच्छ, शारीरिक श्रमाचे काम करण्यास सोयीस्कर असणे गरजेचे आहे. आता पहा यामध्ये आपण ज्या दिवशी चाचणीच्या दिवशी जाणार आहोत, त्या दिवशी असे कपडे घाला, एक तर ते फॉर्मल असायला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे आणि शारीरिक श्रमाचे काम करताना ते एकदम ढिले म्हणजे व्यवस्थित असायला पाहिजे. जसे की आपल्याला झाडू मारायला सांगितलं आणि झाडू मारताना कपाटाच्या खाली समजा बसून किंवा असं वाकून झाडू मारायचा किंवा टेबलच्या खालची धूळ काढायची असल्यावर, तर अशा वेळेस आपल्याला बसता यायला पाहिजे किंवा वाकून ते झाडू फिरवता यायला पाहिजे. एवढे ढिले-ढाले असे कपडे घाला. नसता एकदम फिट असल्यावर, तंग असल्यावर आपल्याला वागताच येणार नाही. वागता नाही आलं तर मग तिथल्या स्वच्छता व्यवस्थित होणार नाही आणि स्वच्छता व्यवस्थित नाही झाली, की आपले मार्क वजा केले जातात. मग वजा मार्क झाले तर त्याच्या बादमध्ये पुढची गोष्ट सांगायची गरज नाही तुम्हाला काय होतंय. तर आता पुढचा मुद्दा पहा, वेळेचे नियोजन. दिलेले काम वेळेच्या मर्यादेत आणि उत्कृष्ट दर्जाचे करणे अपेक्षित असते. आता बघा एखादा काम सांगितलं आपल्याला, तर ते दिवसभर नाही करायचा. ते लगेचच्या लगेच म्हणजे जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेतच कमीत कमी वेळ कसा लागतंय अशा वेळेतच काम करायला पाहिजे आपण आणि उत्कृष्ट दर्जाचे करणे अपेक्षित आहे. असं होणे की घाई गडबडीत म्हणजे कमी वेळेत करा म्हणल्यावर की झाडू मारा म्हणले रूमला, फट झाडू मारला आणि दिला फेकून असं बी व्हायला नाही पाहिजे. व्यवस्थित झाडू मारायचा. झाडू मारताना आपल्याला वाटलं की बाबा भिंतीवर थोडं कुठेतरी जाळे वगैरे ते जाळे पुसायचा किंवा जाळे जे आहेत काढायचा प्रयत्न करायचा. आपला हात जेवढा जातो तेवढाच झाडूवर घ्यायचा आणि जाळे काढायचा. हे प्लस आपल्याला मार्क भेटून जातात. मग ह्यामध्ये आपला चांगलापणा दिसून येणार. उत्कृष्ट दर्जाचे काम त्याला दिसून येणार यामध्ये आणि वेळेत काम केलं तर ह्याचं एक आपल्याला बेनिफिट भेटणार आहे. यानंतर तुम्ही पाहू शकतात महासरकारी जॉब्स यांच्या हे आपल्या YouTube चॅनलतर्फे उमेदवारांसाठी सुवर्ण टिप्स देण्यात येत आहेत. कोणत्याही कामाला लहान समजू नका. परीक्षक तुमच्या कामातील प्रामाणिकपणा तपासतात. तुम्हाला आता सांगितलं मी, की आपल्याला एखादं काम सांगितलं त्यांनी बाथरूम साफ करा. हे आता लहान काम आहे, तर आपण इथं लहान काम समजून आपण आळस करता किंवा ह्या कामामध्ये कुठेतरी कमीपणा दाखवताना त्यांना, की मी हे काम करणार नाही असं दाखवताना, तर अशा वेळेस आपले मार्क कमी होऊ शकतात. अर्धा एक जरी मार्क कमी झाला तर आपला सिलेक्शन होत आहे बरं का.
नंतर बघा ह्याच्यामध्ये परीक्षक तुमच्या कामातील प्रामाणिकपणा तपासतात. प्रामाणिकपणा म्हणजे कसं, ते आपल्याला काम सांगणार आणि बाजूला हटणार. आपल्याला वाटलं की गेलं भाई हे निघून, असं होत नाही. ते 15-20 मिनिटांनी येऊन पाहून जातात, एक झलक मारतात की भाई ह्याला आपण काम सांगितलं होतं, याने केला का नाही केला हे पाहतात ते. तर यानंतर बघा आता पुढचा मुद्दा आपला, चाचणीच्या वेळेस शांत राहा आणि दिलेल्या सूचनाचे पूर्ण लक्ष देऊ नये का. शांत राहा म्हणजे एकदमच शांत, असा गपचिप नाही बसायचा, म्हणजे कामापुरतंच बोलायचं. ते जेवढे बोलतात, जेवढं विचारलं तेवढंच बोलायचा. असा बडबड बडबड वायफळ बोलणं आणि आपला कमीपणा दाखवायचा नाही त्या ठिकाणी. कामापुरता 2 शब्द बोलायचे आणि आपलं काम करत राहायचा शांत मनानं. दिलेल्या सूचनाचं पूर्ण लक्ष देऊ नये का. अर्धवटच ऐकून नाही घ्यायचं, जे ते काय सांगतात ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्या कामाला सुरुवात करायची. आता ह्या पुढचा एक असा मुद्दा आहे, आजपासून थोडे शारीरिक श्रम आणि साफसफाईच्या घरच्या घरी सराव करा. आता बघा, आपण कोणत्याही परीक्षेला फॉर्म भरल्याच्या बाद मध्ये काय करतात, अभ्यास. अभ्यासाच्या नंतर काय करतात, सराव परीक्षा देत राहतात. सराव परीक्षा देणे का देतात, की आपल्याला मग त्यातूनच कळते की आपल्या चुका आहे ते आपल्याला किती येते, काय येते, कोणता कोणता अभ्यास करायचा राहिला नाही राहिला हे कळते. ह्यामुळे आपल्याला जे आहे ना, शारीरिक श्रम म्हणजे मेहनतीचं काम करायचं थोडंसं. यामध्ये व्यायाम पण तुम्ही करू शकतात, जिम लावू शकतात, अजून मेहनतीचं काही करू शकतात काम, आणि घरच्या घरीच सराव करायचा. आता हे सराव लय महत्वाचं आहे. सराव तुम्हाला आता सांगितलं की आपण परीक्षा जसं सराव करत राहतात, तसंच याचाही सराव घरच्या घरी करायचा. घरच्या घरी सराव केल्याने आईला, आपल्या ताईला घरी थोडीशी मदत करायची. यातून आपला कामाचा सराव होणार, जसे की झाडू मारणे, काहीतरी स्वच्छ करणे. या गोष्टी केल्याच्या बाद मध्ये आपल्याला ह्याचा सराव होणार आणि सराव नक्कीच आपल्याला चाचणीच्या दिवशी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीच्या दिवशी ह्याचा 100% फायदा मिळणार आहे. तर आज आपण मित्रांनो ही शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. यामध्ये काही अडचण आली तुम्हाला किंवा अडचण काही आपल्या प्रश्न असेल तुमचा, तर खाली कमेंट करून तुम्ही विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की मुलाखतीसाठी जाण्याची तयारी पाहायची आहे. मुलाखतीला प्रश्न व त्यांची कशा पद्धतीने उत्तरे द्यायचे हे सर्व माहिती आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला भेटूयात लवकरच. धन्यवाद.